नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। भाडळी खुर्द तालुका फलटण येथील संपत बाळासो सोनवलकर हे दिनांक 30 मार्च रोजी जिल्हा पोलीस प्रमुख सातारा येथील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत। नेमकं कशासाठी हे उपोषण करणार आहोत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला तुमचं नाव सांगा संपूर्ण। संपत बाळासो सोनवलकर। कधी तुम्ही उपोषणाला बसणार आहे? 30/3/2026 रोजी। 30 मार्च 2026 रोजी। हो। काय तुमची मागणी आहे नेमकी? आमची मागणी दरोडा व चोरी ही गुन्हा दाखल होत नाही, हा। त्याबद्दल आम्ही उपोषणाला बसणार आहे। 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही। कधी हा प्रकार घडलेला आहे? चोरीचा प्रकार जो आहे तो कधी घडलेला आहे? आम्ही प्रत्यक्षात बीट हवालदाराला घेऊन गेलतो त्यावेळेला आम्हाला कळलं 7/8/2025 रोजी बीट हवालदाराने प्रत्यक्षात पाहणी केली। त्या अगोदर मला एक सांगा, तुमचं गाव भाडळी खुर्द, हो। तुम्ही सध्या कुठे राहता? आता सध्या मलवडी गावात राहतोय। मलवडी गावाला राहण्याचं कारण काय तुमचं नेमकं? ह्या 8 जणांच्या भीतीमुळे मलवडी गावाला राहण्याचं कारण आहे। कोण आहेत 8 जण? नावं सांगा त्यांची। दुर्दैव बळीबा करे, रेश्मा दुर्दैव बळीबा करे, त्यांच्या 2 मुली ऋतुजा दुर्दैव बळीबा करे आणि एक मुलगा सागर सर्जेराव सोनवलकर, संजय सर्जेराव सोनवलकर, सर्जेराव विठ्ठल सोनवलकर, विमल सर्जेराव सोनवलकर हे असे 8 जण। दादासो रामचंद्र बिशे ते राहणार कांबळेश्वर। ते म्हणतात तू आला इथं तुझा काही तर राहायचा संबंध नाही, तू इथं आला की तुला खलास करणार, जीव मारणार, तू इथं राहायचं नाही भाडळी गावात। असं म्हणल्यानंतर तुम्ही पोलिसांकडे गेलता? हो, आम्ही पोलिसांकडे वारंवार तक्रार दिली, अर्ज केलं। पोलिसांनी त्याबाबत काय दखल घेतली होती? त्याबद्दल काय दखल अजून काय घेतलेलीच नाही। मग आता तुम्ही काय नेमकी भूमिका काय तुमची आहे? तुम्ही आता नेमकी काय मागणी करता? आम्ही अर्ज इतकं करून की एवढं कळवून त्यांनी काय आमची दखल घेतली नाही, म्हणून आम्ही जिल्हा ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे। किती तारखेला बसणार आहे? 30/3/2026 रोजी। याबाबतचं निवेदन दिलं आहे उपोषणाला बसण्याचं? हो, निवेदन SP ऑफिसला दिले, जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले, गृहमंत्री राज्य मुंबई त्यांना दिलेलं आहे, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेलं आहे। अशी 8-9 जणांना अर्ज केलेला आहे। कधी निवेदन दिलं आहे? 16 तारखेला 16/3/2026 रोजी दिलेलं आहे। त्यानंतर प्रशासनाकडून तुम्हाला काय विचारपूस काय केली? प्रशासनाकडून बोलावलं होतं ग्रामीण पोलीस स्टेशनला, त्यावेळेला आम्हाला विचारपूस झाली, बाबा काय ते समोरची पण माणसं बोलवून घेतली होती। मग खांबासाहेब स्वतः होते तिथे, खांबासाहेब, ग्रामीण पोलीस स्टेशनचे जगताप साहेब, मग त्यांच्या देखता विचारपूस केली, बाबा आमचं घर यांना फोडलंय, सगळं चोरी करून नेलेलं आहे। म्हणले तुम्ही इतके दिवस का गप झाला? म्हटलं आम्ही अर्ज हे सगळं केलेले आहेत, आम्हाला गार्डे दादाचा फोन आला चोरी झाली म्हणून, तेव्हापासून आम्हाला कळलं। मग आम्ही तिथून गाव सोडूनच बाहेर होतो। गार्डे साहेबाला म्हणलं आम्हाला प्रत्यक्षात तुमची माणसं द्या, त्याच्याकडे पिस्तूल आहे, आम्हाला त्याची भीती आहे, त्यामुळे आम्ही आमच्या घरी जाऊ शकत नाही। त्यांच्याकडे पिस्तूल आहे? हो, त्यांच्याकडे पिस्तूल। परवाना वगैरे आहे त्याचा? नाही, परवाना नाही। आता तुमची ठाम उपोषणावर ठाम आहे तुम्ही? आता आम्ही उपोषणावर ठामच आहे, आम्हाला निर्णयच मिळत नाही इथून म्हणल्यावर आम्ही उपोषणावर ठाम आहे। नक्कीच भाडळी खुर्द तालुका फलटण या गावातील जे संपत बाळासो सोनवलकर हे दिनांक 30 मार्च रोजी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत। त्यांच्या ज्या मागण्या आहेत प्रामुख्याने जो चोरीचा गुन्हा असेल आणि त्याचबरोबर तेथील जे काही 8 जणांच्या विरोधात त्यांच्यापासून भीती असल्याचंही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे। त्यामुळे आता पोलिसांकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण।